तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। सर्वच तालुक्यांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी पुण्यामधून आपल्या सोबत आहेत। मंदार, मगाशी सिंहगड रोडवरची आपण दृश्य बघितली, काय सध्याची परिस्थिती आहे, पावसाचा जोर कसा आहे आणि प्रशासन कसं सतर्क झालंय? एकता सोसायटीमध्ये मी आहे आणि कमरे एवढं पाणी या सगळ्या भागामध्ये साचून राहिलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये अनेक लोक आहेत। त्यांना हळूहळू करून बाहेर काढलं जातंय, मात्र जी लहान मुलं आहेत किंवा ज्या महिला आहेत तर त्या या इमारतींमध्ये अडकून पडल्याचं आपण पाहतो आहोत। त्याचबरोबर जी दुचाकी वाहनं आहेत ती या ठिकाणी अक्षरशः तरंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं झालंय ते रात्रभरामध्ये अचानक पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये वाढवण्यात आल्यामुळं काल संध्याकाळपर्यंत खडकवासला धरणातून 9-9.5 हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग होत होता। तो पुढे वाढवत 15, 20, 25, 30 आणि आता 40,000 क्युसेक्स इथपर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे पाऊस अखंडपणे कोसळतो आहे। आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। काय रात्रीपासून या ठिकाणी परिस्थिती आहे? मंदार, रात्री साधारणतः 3च्या आसपास या भागात पावसाचं पाणी यायला सुरुवात झालं। त्यावेळी या भागातल्या नगरसेविका मंजुषाताई त्या आल्या होत्या आणि 3 वाजल्यापासून इथं पाणी येते। मुळात धरणातून पाणी सोडताना प्रत्येक वेळी या भागात अलर्ट दिला जातो, यावेळी असा कुठलाही अलर्ट दिला गेला नाही। थेट पाणी सोडण्यात आलं आणि जेव्हा पाणी आलं तेव्हा नागरिकांनी, इथल्या लोकांनी एकमेकांना कळवलं। कुठलीही प्रशासकीय यंत्रणा नव्हती, महापालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट नव्हतं, अग्निशमन दलाची गाडी आली, त्यांनी काही कर्मचारी ठेवले, पण त्यानंतर ना पोलीस होते ना कुणीही नव्हतं। रात्री लाईट घालवण्यात आली, त्यामुळं रात्री 3:30 नंतर या भागात खूपच गोंधळ झाला। लोकांनी एकमेकाला सहकार्य करून जेवढं बाहेर काढता येईल तेवढं काढलं, पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की इथं 20 ते 25 सोसायट्यांमध्ये पाणी घुसलंय आणि जवळपास 400 ते 500 कुटुंबावरती घरात अडकून आहेत। आता ते खाली येणार नाहीत कारण अनेकांच्या तळमजल्यामध्ये पाणी घुसलेलं आहे। मुळात असं पाणी सोडताना अलर्ट देणं आवश्यक होतं, पण तो काही प्रशासकीय यंत्रणेकडून दिला नाही, त्याच्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे। तर आपण पाहिलं माझ्या पाठीमागे जी इमारत आहे तर त्या इमारतीतून बाहेर येण्याचा जो रस्ता आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। तळमजला पूर्णपणे पाण्याखाली आहे, अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं। इथं जर ही दुकानं जर पाहिली आपण, या दुकानांची जी शटर्स आहेत तर ती अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आहेत आणि पाठीमागे आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। इथल्या लोकप्रतिनिधी आहेत मंजुषाताई, तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे, तर या लोकांना आता पर्याय काय बाहेर काढण्याचा, काय नक्की केलं जातं? आता आम्ही तर लोकांना असं सांगितलंय की गरज नसेल तर त्यांनी बाहेर येण्याची आवश्यकता नाही। त्यांना जी काही वस्तू हवी असेल, त्यांना काही आवश्यकता असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांची मदत करू नक्कीच। परंतु काही आजारी लोक आहेत ज्यांना बाहेर काढण्याची आवश्यकता आहे, लहान मुलं आहेत जे घाबरलेत पाण्याला बघून, त्यांनाही बाहेर काढलं पाहिजे। तर मी प्रशासनाला अजूनही सांगते की तुम्ही इकडे या आणि आमची मदत करा, या नागरिकांची मदत करा बाहेर काढण्यासाठी। तुम्ही पाहू शकता की फायर ब्रिगेडची लोक इथे आहेत, परंतु अजूनही मॅनफोर्सची गरज आहे, ती कमी आहेत, कारण 500-600 लोक अडकलेत। इतक्या लोकांसाठी एवढी फक्त छोटी मॅनफोर्स काही कामाची नाही। तुम्ही इथे पाहू शकता पाठीमागे ही सगळी बघ्यांची गर्दी आहे, जे फक्त पाणी बघायला येत आहेत, त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलीसही अजून इथे आलेले नाहीयेत। बरोबर, तर इथे पोलिसांची देखील गरज आहे। या पाठीमागे बऱ्याच आणखी इमारती आहेत, सोसायटी आहेत, जिथे आणखी शेकडो लोक जे आहेत ते अडकून पडलेले आहेत। त्यांना घराच्या बाहेर येण्यासाठी जो रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये अक्षरशः तरंगताना दिसत आहेत आणि अखंड पाऊस सुरू आहे आणि पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू मंदार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।